ते नेमकं कोण होतं तेच कळलं नाही. तोंड दिसायला पाहिजे होतं. का कुणास ठाऊक मला सारखं वाटायलंय का ती व्यक्ती कडू आजीच असेल. पण जर का ती व्यक्ती कामिनी आजी असेल तर इतक्या झट दिशी त्या घरी कसं काय पोचल्या असतील. तू आणि इथं काय करायलास? हे विचारणारी तू कोण? मी कधीही कुठेही काहीही करू शकते आणि कोणालाही कधी पण फायर करू शकते, कळलं का गावच्या? आणि काय ग, मी ऐकलेलं तू कुठला तरी प्रॉब्लेम मध्ये फसलेली आणि त्यातून तुला रिशने बाहेर काढलं. तो का आलेला? खरं खरं सांग, तू बोलावलेलं त्याला? मी कशाला बोलू? त्यांचं ते आलतं. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलू नको माझ्याशी. का आलेला तो? हा, का तू त्याला सतत बोलवतेस? मला माहिती आहे तू त्याला हिप्नोटाइज करतेस, पण गावछाप त्याच्यापासून लांब राहायचं. तुला वाचवण्याच्या नादात त्याला काहीतरी झालं असतं तर? ए, तुला काय चांगलं बोलता येत नाही का ग? गप्प बस. तुझ्यामुळे झालंय सगळं. आणि इतकीच काळजी होती तर का बोलवलं त्याला? मी तुला पुन्यांदा सांगतोय, मी बोलवलेलं नाही. त्यांचं ते आलं होतं. कसं आलं मला माहित नाही. तुझ्या मनाला येईल ते ठरवू नको. आवाज नीचे. डोंट फॉरगेट इट. यू आर टॉकिंग टू द फ्युचर ओनर अँड ट्रस्टी ऑफ दिस कॉलेज. त्यामुळे रिश पासून लांब राहायचं, कळलं? अनिका, ऋषी सर आपल्या कॉलेजमध्ये शिकवतात. तुझं फालतू कारस्थानी डोकं कुठं बी लावू नको. जास्त बोललीस तर मी ऐकून घेणार नाही. ओरिओनी, ऐकून घ्यावं लागेल, कारण की मी या कॉलेजची ट्रस्टी होणार आहे. 2 days to go. मी तुला फायर करू शकते. कमळे, ही माकडणी तर कशाला आलती? काय झालंय? उगं काहीतरी बोलत असते ग. ऋषी सर मला वाचवायला का आलतं ह्याच्यावरनं मला बडबडत होती. खरं 1 मिनिट, मी कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकलेलो आणि ऋषी सर मला वाचवायला आलतं हे हिला कसं काय माहित? निंगे, ह्या मागं नक्कीच काहीतरी गोलमेज परिषद आहे. काय ढक्कल गाडी नंबर 2. गाडी लागली का? फलाटाला लागली? पलाटा झाली का? झोप झाली? काय चाललंय? माझी नात येणार, माझी नात येणार, माझी नात येणार. आली का तुझी नात? नाही आली ना? आता फक्त 1 दिवस उरलेला आहे. त्याचीच आठवण करून द्यायला आले मी तुला. हा 1 दिवस संपला ना की नंतर सगळी प्रॉपर्टी माझ्या अनिकाची होणार आहे. ई मॅडजी, काय झालं? तुझ्या मोठ्या नातीने तुला मॅड करून टाकलं. तू तिच्याच नावाने मला स्वतः डिस्क्वालिफाय करत होती ना. आता तू बघच, ही प्रॉपर्टी एकदा मला ओन करू दे, मग बघ मी काय करते ते. ए बाई, तू आता काय करणार आहेस? एकदा मी ही प्रॉपर्टी ओन केली ना की तुला ओल्ड एज होम मध्ये पाठवून दे. हे बाकी चांगलं केलंयस तू. वा, आवडलं. हे दोघी गप्प बसा प्लीज. कोणी ऐकलं ना तर या आनंदावर विरजण पडेल आणि ते प्लीज नकोय मला. वीर कोण तो? आणि तो पडणार आहे? वाचव त्याला, जा. ए शुश. रागिणी, काय आहे तुझं? कशाला एवढे हे असे अवजड आणि अवघड शब्द वापरतेस तिच्या समोर? हा, कळत नाही ना मग तिला? काही नाही बाळा, ती एवढंच म्हणते, तिला तुझी काळजी वाटते, बस एवढंच. थोडं आहे भाऊ. आता हा 1 दिवस गेला ना की सगळी प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावे होणार. बाबा, मला आईची अशी अवस्था नाही बघवत आहे. तुम्ही उद्यापर्यंत माझ्या मुलीला कसं शोधू मला नाही कळत आहे. पण हे पटलंय की नात आल्याशिवाय आई बरी नाही होणार बाबा. इतकी वर्ष आई
तिची नात परत येण्याची वाट पाहते. देव पण तिची अशी परीक्षा का घेतोय मला कळत नाही बाबा. काय काय कमी केले तिने देवाच्या उपासनेत? सगळं व्यर्थ जाणार का हो? हा, व्यर्थ जाणार? बाबा, मला तुम्ही दोघे पण हवे आहात. मला परत आधीसारखा आपला सुखी परिवार हवाय बाबा. मी काय करू सांगा ना. मी काय करू बाबा, मला सांगा ना, मी काय करू? अरे बाळा, कमळी तुझीच मुलगी आहे रे. तिला तिला घरी बोलव आणि सगळी चौकशी कर, सगळी माहिती घे. अरे तिच्या हातावरची जन्मखूण बघ. हं? काय 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 होतंय बाबा तुम्हाला? काय 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 दुखतंय? काय काय होतंय का बाबा? तुम्हाला काही सांगायचं? बाबा, तुम्ही काळजी नका न करू. मी आईला नक्की बरं करेन. आपण चांगल्यातला चांगला डॉक्टर करू. हो बाबा, पण तुम्ही 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 उगाच त्रास करून घेऊ नका. तुम्ही स्ट्रेस घेऊ नका ना बाबा. प्लीज प्लीज बाबा. काय काय बाबा? देवघर? तिथे देवघरापाशी जायचंय? मी 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 घेऊन जातो तुम्हाला. मी नेतो बाबा. या. काय करू मी? कसं शोधू माझ्या मुलीला? कुठे असेल ती? बाबा 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 तुम्ही बोललात? बाबा तुम्ही चक्क माझ्याशी बोललात बाबा. बाबा माझा विश्वासच बसत नाही की तुम्ही बोललात. हो हो बाबा. कमळीनं आपल्याला नेहमी नेहमी घरातल्यांसारखी साथ दिली बाबा. नेहमी घरातल्यांसारखी. हो 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 मला कळतंय बाबा. तुम्हाला काय सांगायचं मला कळतंय. तुम्ही बोलला. बाबा आई, ऍपल. ए आई, आई, आपण त्या म्हातारीची कसली वाट लावली आहे ना. मला तर बघूनच इतकी मजा आली, तुला काय सांगू. हा, नाहीतर एरवी त्या म्हातारी समोर असं कोकरू बनवून हवं लागत होतं. रागिणी, आता घाबरून राहायचे दिवस संपलेत. कळलं ना? काही घाबरायचं वगैरे नाही. आणि मला नाही वाटत त्या म्हातारीची नात आता इथे येईल म्हणून. त्यामुळे ही सगळी सत्ता आता फक्त आणि फक्त आपल्या हातात राहणार आहे. हो ना, ही सगळी प्रॉपर्टी, ही सगळी सत्ता आता माझ्या मुलीच्या, माझ्या अनिकाच्या नावावर होणार आहे. ओ माय गॉड, विचार आणि ही फिलिंग अमेझिंग आहे आई. कमाल.